शेतकऱ्यांसाठी 5 सप्टेंबर सकाळच्या महत्त्वाच्या 15 ठळक बातम्या। शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा। पीक विमा कंपन्यांना 72 तासात माहिती देण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्ध। धनंजय मुंडे यांनी दिल्या सूचना। शेतकरी पण लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावे। राज ठाकरे यांचे सरकारला आव्हान। गणपतीच्या काळातच नुकसान भरपाई देण्याची केली मागणी। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्टिव्ह मोडवर। तातडीच्या उपाययोजना करण्याच्या तसेच तातडीने मदत देण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रशासनाला सूचना जारी। शेतकऱ्यांना मिळणार आता 20 मिनिटात कर्ज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील बळीराजाला समृद्ध करण्यासाठी 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहे। एका निर्णयाअंतर्गत शेतकऱ्यांना इथून पुढे अवघ्या 20 मिनिटात कर्ज उपलब्ध होणार आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। रोहा तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीपातील सर्व पिके पिवळी पडली व वाढ थांबली। महागडे रासायनिक खत पिकांना उपयोगी पडण्याऐवजी वाहणाऱ्या पाण्यासह वाहून गेले। सर्व खर्च होऊनही उत्पादनाची खात्री नसल्याने शेतकरी बेजार झाले। त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा असा सूर शेतकऱ्यांच्या तोंडातून निघत आहे। ऐन सणासुदीत शेतकऱ्यांवर पुन्हा ओढावले पुराचे संकट। संपूर्ण पिके पाण्याखाली। शेतकरी दादा पुन्हा चिंताग्रस्त। सततच्या पावसाने पिकांचे नुकसान। पंचनामे होणार केव्हा? यापूर्वी शासन मदत। यंदा मात्र पडला विसर। शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव। कृषी मार्गदर्शनाची कार्यशाळा गेली कुठे? फवारणी करूनही अळ्यांचा नायनाट होईना। पंचनामा करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। आष्टी तालुक्यात पावसाने उडवली दाणादाण। पिके पाण्यात। काढणीला आलेल्या उडदाचे मोठे नुकसान। कपाशीलाही बसला फटका। तालुक्यात 29 तास सलग पाऊस। 24 तासात 150 मिमी पावसाची नोंद। तात्काळ पंचनामे करावे। 72 तासात कळवा पिकांचे नुकसान। पीक विमा योजनेमार्फत कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान। धोधो मराठवाडा तुटुंब। 248 मंडळात अतिवृष्टी। सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस। तिघांचा मृत्यू, दोघे वाहून गेले तर 3 जिल्ह्यात 16 प्रकल्पांचे 148 गेट उघडले। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप। सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या साहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपर्यंत अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारच्या बैठकीत दिले।